स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते, मला तर आता कळलं राजकीय पक्षांमध्ये आली आहे. ज्यावेळेला वेडावागड्या पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना, त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो, ही मस्ती येते ना, हा माज येतो ना, हा त्याच्यातनं येतो. तो मस्तवालपणा जो अंगामध्ये शिरलेला आहे यांच्या, की आम्ही काहीही करू, कुठूनही मतं आणू, जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचा हे आता पण प्रयत्न करणार. म्हणजे आमच्या सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये येणारी आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती, तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय. भडव्या तुझा काय संबंध आहे इथे याचा. 2024 याच्यानंतर, या विधानसभा निवडणुकांनंतर या सरकारला काय फेफराला माहित नाही, जे हवं वाटेल ते मनाला काय जे हवं ते करायला लागले. आली कुठून हिंमत? कोणाला विचारायचं नाही, काही जनता बिनता लोक बिक काही नावाची काही गोष्टच नाही. बस आम्हाला वाटलं म्हणून आम्ही केलं. हे कोण आहेत लोक? कोण आहे महाराष्ट्रातील जनता? पैसे फेकले की आम्ही विकत घेऊ. आला कुठून आत्मविश्वास? इतकी वर्ष मी आता राजकारण बघतोय. काँग्रेसची लोक सत्तेवरती होती, अनेक लोक सत्तेवरती होते, परंतु ते लोकांना घाबरून असायचे, जनतेला घाबरून असायचे. आता घाबरणं बिबरणं काहीच नाही. गृहीत धरून टाकलं तुम्हाला. कुठून येतात मतं ह्यांच्याकडे, कशी येतात, काय येतात, याचा लढा आहे तर बाकीच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सुरूच आहे. ते बोगस वोटर आणि ते ईव्हीएम मशीन पासून सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, आता उद्दामपणा कुठपर्यंत गेला यांचा. अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेस बरोबर युती केली. 66 जण बिनविरोध निवडून आले. बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदारांचा अधिकारच काढून टाकला. ते मतदारच नाही करू शकत. आज 66 आहेत. हे पुढे आकडे वाढत जाणार. त्याला कळलंय की काय प्रकारचे आपण कशा प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो. वाईट या गोष्टीचं वाटतं विकले जातात. तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला रॅकेट मधला एक माणूस, ड्रग्ज रॅकेट मधला, त्याला भाजपने तिकीट दिलं. ड्रग्ज विका, काही विका, पुढच्या पिढ्या बर्बाद करा, काही फरक पडत नाही. पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून. तो एक आता बदलापूरला तुषार आपटे, बलात्काराच्या केस मधला आरोपी, बलात्काराच्या, सगळ्यांना माहिती आहे, नगरसेवक केलं. लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक. आली कुठून हिंमत? मी मागे एक उदाहरण दिलं होतं ना, बादशाच्या हातावरचा ससाणा असतो नाही का, जो ससाणा पक्ष्यांनाच मारून आणतो. स्वतः पक्षी आहे पण तो पक्ष्यांनाच मारून आणतो. पु ल देशपांडेचं एक फार छान वाक्य आहे की स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते, मला तर आता कळलं राजकीय पक्षांमध्ये आली आहे. डोक्यात गेली सत्ता, डोक्यात. हा जो भूगोल आहे ना, हा भूगोल नीट समजून घ्या. हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना, त्याला लगेच लागून गुजरात आहे. यांचं पहिल्यापासूनचं डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला न्यायची, मग मुंबई गुजरातला न्यायची असेल तर काय करायला लागेल? पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल, ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, या MMR रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल. माणसं पहिली बदा तिकडे टाका, त्यांचे मतदारसंघ फोडा, मराठी माणसांना फोडा, हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा, अरे खासदार तर आमचाच, आमदार तर आमचाच, नगरसेवक पण आमचाच, महानगरपालिका ही आमच्या हातात,
हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत. आणि आम्ही भेसावत, आमच्यामध्ये जाती जातीपातीमध्ये भांडणं लावली जात आहेत. हा मराठा, हा ओबीसी, हा अजून कोणी. एकदा मुंबई हातातनं गेली ना बाबांनो, महाराष्ट्र झारखंडपेक्षा काही वेगळा करणार नाहीत. हे आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. काय बोलताय काय तुम्ही? देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला ह्यांनी छगन भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं, हो की नाही? आता मांडीला मांडी लावून बसलेत. अजित पवारांचे बैलगाडीभर पुरावे घेऊन गेले होते. काय किती 70 का 80,000 कोटीचा काहीतरी घोटाळा, त्याच्याबद्दल पुरावे बैलगाडीतनं घेऊन गेले होते. आता काय सांगतायत? कोर्टात केस आहे, पुरावे असतील तर त्यांना अटक होईल. अरे मग तुम्ही पुरावे दिले होतेत ना, द्या आता कोर्टात. ही सगळी बाहेरून सगळी माणसं आणायची, इथे भरायची, तुमचा टक्का कमी करायचा, तुमचं अस्तित्व घालवायचं. इथे येऊन ह्यांची माणसं मिळणार, इथे उत्तर भारतातलं माणसं येणार आणि म्हणणार इथे तुम्हाला. काल एक कोणतरी उत्तर भारतातला माणूस बोलत होता म्हणे, मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना, उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत. हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर, सातारा, सांगलीवरनं येणारी माणसं हे बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून. बाहेरची लोक म्हणजे आमच्या सातारा, कोल्हापूर, सांगलीमधनं येणारी आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले. कृपाशंकर सिंग सारखा माणूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा, तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू, महापौर करू. यांची हिंमत कशी होती हो बोलायची? आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे? काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधनं रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय? भडव्या तुझाच काय संबंध आहे इथे याचा? यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी. अनेक दाक्षिणात्य इथे राहत आहेत, अनेक जैन मारवाडी इथे राहत आहेत, आनंदाने राहत आहेत. पण कसं भडकवलं जाते बघा तुम्हाला कबुतरांच्या नावाने. कबूतर राहिली बाजूला, पण हे सत्ताधारी जे फडफडत आहेत ना, हा त्यांचा प्रश्न आहे. काल परवाची गोष्ट, इथे मुंबईमध्ये जैन मराठी वादावरती पडदा टाकण्यासाठी म्हणून एक बैठक झाली. ही बातमी फक्त नवाकाळला आली होती. त्यांचे कोणतरी एक जैन मुनी निलेश चंद्र आहेत, निलेश चंद्र बघा. ते जैन मुली निलेश चंद्र काय सांगतायत तर कबुतरे खाणे आणि मांसावरून मराठी जैन समाजात पेटलेला वाद मिटवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा मंत्री मंगल प्रभात लोढा यांना दिली. मात्र मंगल प्रभात लोढा यांनी हा वाद मिटवला नाही तर ह्या समाजामध्ये जास्तीत जास्त भांडणं कशी लागतील हे पाहिलं. म्हणजे मराठी माणसापासून गुजराती बाजूला करायचे, आता ही लुंगी अंडी इकडनं तमिळ बाजूला करायचे, अजून कोणतरी युपी मधनं बोलवायचा त्याच्यात अजून ते बाजूला करायचे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकट्यात पाडायचं. एकटे असलो तरी काफी होत.